नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठ क्रमांक 14 कवितेची ओळख या पाठाचे स्पष्टीकरण आपण ह्यापूर्वीच पाहिले. आता वळूया स्वाध्यायांकडे. स्वाध्याय 1, प्रश्न पहिला, पुढील चौकटी पूर्ण करा. आजीने काव्यप्रतिभा वाढवण्याचा सांगितलेला अर्थ. उत्तर आहे, कविता करण्याची, समजून घेण्याची आपली आकलन शक्ती वाढवणं म्हणजे काव्यप्रतिभा वाढवणं. दुसरं वाक्य आहे, सुधीरची काव्यप्रतिभा वाढवण्यासाठी कुटुंबाने केलेली मदत. उत्तर आहे, कुटुंबातील सर्वजण कवितेत संभाषण करू लागले. तिसरं वाक्य आहे, बाबांनी सुधीरला कवितांची पुस्तके आणून देण्याचे कारण. सुधीरला कवितेचा लळा लागावा म्हणून बाबांनी सुधीरला कवितेची पुस्तके आणून दिली. प्रश्न दुसरा बघूया. पुढील आकृत्या पूर्ण करा. पाठात आलेल्या साहित्यिकांची नावे लिहा. शांताबाई शेळके, ग. दी. माडगुळकर, नारायण सुर्वे आणि बालकवी. पुढील साहित्यिकांच्या या रचनांचा उल्लेख आहे. शांताबाई बाग, सुर्वे गिरणी, गदिमा घर आणि बालकवी फुलराणी. तिसरी चौकट बघूया. सुधीरला मदत करणारे कुटुंबीय. आजोबा, आजी, बाबा, आई आणि ताई. प्रश्न तिसरा बघूया. कोण कोणाला म्हणाले. मला द्या काठीनी चप्पल. आजोबा आजीला म्हणाले. रागाचा तुम्ही सोडा हे का. आई आजीला म्हणाली. यमक जुळवायला हवे फिट. ताई सुधीरला म्हणाली. द्या थोडे पाणी टाकून वाळा. बाबा आईला म्हणाले. कसली घाई कसली सही. सुधीर बाबांना म्हणाला. मुक्तोत्तरी प्रश्नांकडे वळूया. पहिला प्रश्न बघूया. पाठातील कवितेतून बोलण्याची गंमत तुमच्या शब्दात मांडा. या पाठातील पात्र जेव्हा कवितेतून बोलत होते त्यावेळी फारच गंमत वाटत होती. आजी, आजोबा, सुधीर, आई, बाबा, ताई सर्वजण कवितेतून बोलत असल्यामुळे अनेक गमती जमती घडत होत्या. प्रसंगानुरूप कविता अतिशय समर्पक वाटत होत्या. कवितेचे यमक जुळवताना सर्वांमध्ये चुरस निर्माण झाली. कळत नकळत सुधीरला शाळेतून दिलेला प्रकल्प पूर्ण झाला व त्याला कवितेचा लळा लागावा म्हणून बाबांनी प्रसिद्ध कवींची पुस्तके देखील आणून दिली. अशा प्रकारे छोट्या छोट्या कविता करून सुधीरचा प्रकल्प पूर्ण झाला. प्रश्न दुसरा बघूया. या पाठातील कोणता काव्यसंवाद तुम्हाला सर्वाधिक आवडला ते सकारण सांगा. या पाठातील खालील संवाद आम्हाला आवडला. सुधीर म्हणतो, ए माझी सुपर आजी, तुला आवडेल ती कर भाजी. हा संवाद आम्हाला अतिशय आवडला कारण सुपर आजी हा शब्द वापरून जुन्या आणि नव्या पिढीला जवळ आणण्याचे काम या शब्दांनी केलेले आहे. स्वाध्याय 2 बघूया. प्रश्न पहिला, विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या लावा. सोपे कठीण, सुरुवात शेवट, राग प्रेम, रात्र दिवस, नवीन जुने, होकार नकार. पुढचा प्रश्न बघूया. समानार्थी शब्द लिहा. काव्य कविता, काळजी चिंता, दिवा दीपक, बाग बगीचा, तोंड मुख, पाऊस वर्षा. प्रश्न तिसरा बघूया. तक्ता भरा. एक वचन आणि अनेक वचन दिलेले आहेत. काठी काठ्या, रुमाल रुमाल, चप्पल चप्पल, दात दात, भाजी भाज्या, चपाती चपात्या. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 4, पुढील कंसात काही म्हणी दिल्या आहेत. दिलेल्या वाक्यांची संबंधित म्हण ओळखा व लिहा. पहिलं वाक्य आहे, फुशारकी मारणाऱ्याचा पराजय होतो. उत्तर आहे, गर्वाचे घर खाली. एखाद्याकडून काम करून घेताना गोड बोलायचे आणि काम झाले की त्याला सोडून द्यायचे. कामापुरता मामा. सर्वत्र परिस्थिती समान असणे. पळसाला पाने 3च. थोडे थोडे जमवून मोठा संचय करणे. थेंबे थेंबे तळे साचे. एका संकटातून बचावणे व दुसऱ्या संकटात सापडणे. आगीतून निघून फुपाट्यात पडणे.
कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो. अति तिथे माती. न आवडणाऱ्या माणसाने कितीही चांगली गोष्ट केली तरी ती पसंत पडत नाही. नावडतीचे मीठही आळणी. पुढचा प्रश्न बघूया. पुढील वाक्प्रचारांचा अर्थ चौकटीतून शोधून लिहा. खो देणे, नकार देणे. पाश तोडणे, बंधनापासून मुक्त होणे. हेका धरणे, हट्ट करणे. भावनांचे मोह चेतावणे, भावना जागृत करणे. प्रश्न 6 बघूया. पुढे काही वाक्ये दिली आहेत. त्यामध्ये एकच शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरला आहे. पुढील वाक्ये वाचा. त्यातील ठळकपणे दाखवलेल्या शब्दांचे अर्थ समजून घ्या. तुम्हीही याप्रमाणे वाक्ये तयार करण्याचा प्रयत्न करा. पहिलं वाक्य आहे, आमचे मराठीचे सर इतके छान शिकवायचे की अन्य शिक्षकांना त्यांची सर येत नसे. पहिला सर या शब्दाचा अर्थ असा आहे शिक्षक, आणि दुसरा सर न येणे बरोबरी न होणे. दुसरं वाक्य बघूया. सकाळचा चहा मला कपात काठोकाठ भरलेला लागतो. त्यात कपात केलेली मला चालत नाही. कपात या शब्दाचा अर्थ असा आहे चहाचा कप, आणि दुसरा कपात या शब्दाचा अर्थ आहे कमी. तिसरं वाक्य वाचूया. एकदा एका शिक्षकांचा मला दूरध्वनी आला. दूरध्वनीवर ते मला म्हणाले, सर आपण आमच्या शाळेला भेट द्या. मी त्यांना विचारले, काय भेट देऊ? ते शिक्षक म्हणाले, ते शाळेला भेट दिल्यानंतर ठरवा. या वाक्यामध्ये भेट देणे याचा अर्थ आहे भेटणे, आणि दुसरा भेट या शब्दाचा अर्थ असा आहे उपहार. प्रश्न 7 बघूया. वाक्यांच्या 4ही प्रकारातील वाक्यांचे नमुने तयार करा. विधानार्थी वाक्ये. माझे घर दवाखान्याजवळ आहे. ती रोज व्यायाम करत नाही. प्रश्न 2 बघूया. प्रश्नार्थी वाक्ये. तुला लाडू आवडतो का? तुम्ही सकाळी कधी उठता? तिसरा प्रकार आहे उद्गारार्थी वाक्ये. अरे रे, फार वाईट झाले. दुसरं वाक्य आहे शाब्बास, चांगले काम केले. आज्ञार्थी वाक्य बघूया. मुलांनो रांगेत चला, उत्तम आरोग्यासाठी व्यायाम करा. लेखन विभागाकडे वळूया. पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 69 वरील कविता करूया हा मजकूर नीट मन लावून वाचा व त्यातील काही शब्दांचा वापर करून एक छानशी कविता तयार करा. पहिली कविता बघू. गायन वादन हे माझे छंद, चित्रकलेचा मात्र मला अजिबात नाही गंध. कायिक अभिनय उत्तम सादरीकरण, अभिनय करणे नाही हो सोपे प्रकरण. व्यासपीठावर पुरस्कार मिळाला, सत्कार झाला आगळा, सर्वांनी आज केला माझ्या कौतुकाचा सोहळा. आकारिक मूल्यमापनातील कृती 3 कडे वळूया. आम्ही चित्र काढतो या विषयावर तुम्ही व तुमचे वर्गमित्र यांच्यातील संवाद कवितेच्या माध्यमातून नमूद करा. उत्तर आहे अमोल. चला काढू चित्र आपण सारे वर्गमित्र. अक्षय म्हणतो, चित्र काढू मोराचे तुमच्या आमच्या आवडीचे. त्यावर अथर्व म्हणतो, अमोल तू काढला छान तुरा, चल अक्षय तू रंगव पिसारा. त्यावर अथर्व म्हणतो, चित्रात भरले रंग फिकट आणि दाट, सुंदर चित्र पाहून बाईंनी थोपटली आमची पाठ. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण या पाठाचे स्वाध्याय पूर्ण केलेले आहेत. तूर्त इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.